आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत निफ्टी व बँक निफ्टी यांचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. तसेच इंट्राडेसाठी देखील मी आज एक स्टॉक देणार आहे आणि त्या स्टॉकमध्ये आपल्याला कोणते सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल महत्त्वाचे आहेत ते देखील सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश. आपल्या सर्व मित्रपरिवारांचे जी मराठी शेअर मार्केट चॅनलवर स्वागत आहे. तर आजचा विषय हा खूप इंटरेस्टिंग असा होणार आहे, कारण काल आपला बजेट डे होता आणि उद्या म्हणजे 3 फेब्रुवारीला मार्केट कुठे ओपन होणार आहे, गॅप अप ओपन होणार की गॅप डाऊन ओपन होणार आहे, याची सर्वांनाच काळजी आहे मित्रांनो. चला तर आता आपण मार्केट आउटलुक बघूया. तर काल दिनांक 1 फेब्रुवारीला बजेट डे होता आणि त्या कारणाने काल शनिवार असताना देखील मार्केट चालू ठेवले होते. तसेच तुम्ही आता ते बघू शकता मित्रांनो. आपण मार्केट आउटलुक बघूया कालचं 1 फेब्रुवारीचं. तर इथे तुम्ही बघू शकता 1 फेब्रुवारीची कॅन्डल आहे, 9:15 कॅन्डल आहे मित्रांनो. जिचा ओपन होता 23,538, हाय होता 23,591, लो आहे 23,479 आणि क्लोजिंग दिलेली होती 23,586. तर मित्रांनो, इथून मार्केट जे ओपन झालेलं होतं ते वरती इथे गेलेलं आहे. 15 मिनिटाची कॅन्डल चार्ट आहे, ते वरती गेलेला हाय मारलेला आहे. निफ्टी 50ने 23,632चा हाय आहे मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता की तिथून 23,600 पासून मार्केट किती खाली आलेले आहे ते बघू शकता. निफ्टीने लो केलेला आहे 23,318चा लो केलेला आहे, ते बघू शकता. म्हणजे हा 23,600 पासून 23,318 म्हणजे 300 पॉईंटचे इथे डाऊनला गेलेला आहे. निफ्टी हा डाऊनला गेलेला आहे, ते बघू शकतात तुम्ही. आणि पुन्हा एकदा इथे सपोर्ट घेतलेला आहे 23,314चा सपोर्ट घेतलेला आहे आणि तिथून पुन्हा एकदा वरती जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे 23,560 पर्यंत जाण्याचा वरती प्रयत्न केलेला आहे. तसंच निफ्टी बँकमध्ये देखील आपण बघू शकतो. निफ्टी बँकमध्ये देखील इथे बघू शकतो 9:15ची कॅन्डल आहे, जिचा ओपन होता 49,605, हाय आहे 49,721, लो होता 49,489 आणि क्लोजिंग दिलेली होती 49,586. तर 49,605 पासून जो सपोर्ट होता आपला, तर सपोर्ट होता इथे 49,407चा सपोर्ट होता. तिथून जो निफ्टी बँक वर गेलेला आहे तो 50,000 टच केलेला आहे पूर्णपणे. म्हणजे 400 पॉईंट 450 पॉईंट इथून दिलेले आहे, आपल्या सपोर्टपासून दिलेले आहे. पुन्हा एकदा तिथून खाली आलेला आहे 50,000पासून. निफ्टी बँकने इथे लो मारलेला आहे 48,925चा लो मारलेला आहे आणि तिथून पुन्हा एकदा वरती जाताना आपल्याला दिसत आहे. तर उद्यासाठी म्हणजे दिनांक 3 फेब्रुवारीसाठी मित्रांनो, आपले निफ्टी 50चा जो सपोर्ट असणार आहे तो इथे तुम्ही बघू शकता. पहिला सपोर्ट जो आपला असणार आहे तर इथे 23,460चा हा पहिला सपोर्ट आहे. त्याच्यावरती 23,560चा हा दुसरा सपोर्ट आहे आणि वरती रेजिस्टन्स बघितलात तर तुम्ही इथे बघू शकता. वन डे मध्ये दाखवतो इथे तुम्हाला. 23,799 म्हणजे 23,800चा हा वरती रेजिस्टन्स आहे. तर मित्रांनो, आपल्याला 3 महत्त्वाचे लेवल आहेत. पहिली तर 23,460 ही सपोर्टची लेवल आहे, त्याच्यावरती 23,560 ही दुसऱ्या सपोर्टची लेवल आहे आणि वरती रेजिस्टन्स आहे 23,800चा हा रेजिस्टन्स असणार आहे. मित्रांनो, जेव्हा कधी इथे 23,560च्या वरती आपल्याला क्लोजिंग मिळेल तर तिथून शक्यता आहे 23,800 पर्यंत ही निफ्टीची एक रॅली जाण्याची शक्यता आहे. 23,600 560 पासून 23,560 पासून 23,800 पर्यंत रॅली जाण्याची, पुढच्या हप्त्याभरात रॅली जाण्याची शक्यता आहे. त्या 3 लेवल महत्त्वाच्या आहेत, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो. तसंच बँक निफ्टीमध्ये देखील आपल्याला सपोर्टच्या लेवल आहेत, त्या आहेत इथे 49,460ची ते लेवल आहे पहिल्या सपोर्टची वरती. दुसऱ्या सपोर्ट इथे आहे आपल्याला 49,710चा सपोर्ट आहे दुसरा. पहिला 49,460, दुसरा 49,710. आणखीन वरती रेजिस्टन्स आपल्याला आहे 50,264. हा बघू शकता 50,264चा रेजिस्टन्स आहे. तर 49,710 ही पण आपली खूप महत्त्वाची लेवल असणार आहे. याच्यावर जेव्हा आपल्याला क्लोजिंग भेटेल निफ्टी बँकची तर वरती 50,264 रेजिस्टन्स आहे, तिथपर्यंत निफ्टी बँक ही जाण्याची खूप शक्यता आहे. तर ह्या
खूप महत्त्वाच्या लेवल असणार आहेत उद्यासाठी मित्रांनो. याचा देखील तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पहिला सपोर्ट आहे 49,460, दुसरा सपोर्ट आहे 49,710 आणि वर रेजिस्टन्स आहे 50,264. तसंच आज आपण एक इंट्राडेचा स्टॉक देखील बघणार आहे मित्रांनो. इंट्राडेचा स्टॉक जो आहे तो HDFC बँक हा स्टॉक आपण आज बघणार आहोत. उद्यासाठी इंट्राडेच्या ट्रेडिंगसाठी आपण बघणार आहोत. आता आपण आलेलो आहे HDFCच्या बँकच्या चार्टवरती. तिथे 15 मिनिटाचा चार्ट आहे मित्रांनो. इथे या दोन लेवल मी ड्रॉ केलेले आहेत. पहिली लेवल 1684.97 आणि दुसरी 1698ची लेवल आहे. तर आपल्याला मित्रांनो HDFC बँक हा उद्यासाठी बाय करायचा आहे. तर 1698च्या वरती आपल्याला बाईंग करायची आहे HDFC बँकमध्ये. आणि त्याचा टार्गेट असणार आहे 1707, 1712 आणि तिसरा टार्गेट असणार आहे 1720. 1698 वरती आपल्याला बाईंग करायचे आहे. आणि जर का 1684 ही लेवल जर का आपली ब्रेक होत असेल तर आपण 1684 पासून सेल करू शकतात HDFC बँक. तर हा आपला HDFC बँकचा उद्यासाठीचा इंट्राडेसाठीचा स्टॉक आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि तसंच मित्रांनो असे जे काही इव्हेंट असतात, बजेट असतात, इलेक्शनचे इव्हेंट असतात, तर त्यावेळी मित्रांनो अशा वेळेस नॉर्मल रिटेल ट्रेडरला जास्त लॉस होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे मित्रांनो अशा इव्हेंटच्या दिवशी शक्यतो आपण ट्रेडिंग करणं टाळावे, कारण आपल्याला मोठ्या प्रमाणात लॉस होण्याची खूप खूप शक्यता असते मित्रांनो. अशा वेळेस आपण ट्रेडिंग करू नये. तसंच मित्रांनो ज्या या लेवल सांगितलेल्या आहे निफ्टीच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल सांगितले आहे, त्याचा उपयोग आपल्याला फ्युचरमध्ये एखादा ट्रेड घेण्यासाठी देखील होऊ शकतो किंवा ऑप्शनमध्ये इथे तुम्ही बघू शकता. ऑप्शनमध्ये देखील तुम्ही कॉल आणि पुटमध्ये एखादी एंट्री घेऊ शकता मित्रांनो. जे आपले सपोर्ट आहेत आणि रेजिस्टन्स जे आहेत त्या लेवलला इथे तुम्ही जेव्हा क्लोजिंग मिळेल आपल्याला तेव्हा तुम्ही कॉल किंवा पुट इथे घेऊन ऑप्शनला ट्रेडिंग करू शकता मित्रांनो. तसंच जे काही आहे त्याच्या अगोदर तुम्ही पेपर ट्रेडिंग करून बघा मित्रांनो. आणि पेपर ट्रेडिंग आपल्याला कितपत योग्य वाटते त्याच्यानंतर एखादा ट्रेडमध्ये एंट्री घ्या मित्रांनो. तसंच इंट्राडे ट्रेडिंग करताना शक्यतो 1 किंवा 2च ट्रेड दिवसातून घ्यावे आणि त्याच्यापेक्षा जास्त ट्रेड घेऊ नये मित्रांनो. कारण का जास्तीत जास्त ट्रेड केल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त नुकसान होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. त्यामुळे 1 किंवा 2 ट्रेड घ्यावे. जो काही प्रॉफिट किंवा लॉस असेल तो बुक करावा मित्रांनो. आणि 2 ट्रेडपेक्षा जास्त ट्रेड करू नका. तसेच मित्रांनो हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे मित्रांनो. यामध्ये मी कोणताही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. जी काही गुंतवणूक करायची आहे ते तुम्ही तुमच्या जबाबदारीवर करावे. तसेच जे काही इंट्राडेचा स्टॉक सांगितलेले आहे हे एज्युकेशन पर्पजसाठी आहे. पुन्हा पुन्हा सांगत आहे मित्रांनो, जे काही इंट्राडेचा स्टॉक आहे तो फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. तुम्ही आधी पेपर ट्रेडिंग करा आणि मगच एखाद्या ट्रेडिंगमध्ये एंट्री घ्या मित्रांनो. तसंच व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि जे काही तुमचे कमेंट्स असतील ते नक्की कमेंट देखील करा मित्रांनो.